गोकुळाष्टमीची मेचच्या मुलींनी उपवास धरला होता आणि तेव्हा मी बनवली होती साबुदाण्याची खिचडी. तर ती एकदम नॉर्मल अशी बनवलेली होती मी. तर मेचच्या मुली बोलल्या, "काकी तुम्ही एकदम नॉर्मल खिचडी बनवता, थोडीशी झणझणीत बनवत जावा." चला मस्त अशी झणझणीत खिचडी त्यांच्यासाठी बनवूया. आज आहे संकष्टी. तर इथे बघा मी पहिलं काय केलं, साबुदाणे रात्रीच भिजत ठेवले होते आणि सकाळी आता मी करायला घेतलेली आहे. तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून पहिलं साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. असं केल्याने खिचडी बिलकुलही तिखट होत नाहीये. आता मी काय केलं, शेंगदाण्याचं तेल कढईमध्ये गरम केलं आणि त्याच्यामध्ये मिरच्या फ्राय करून घेतल्या. कमी तिखट मिरच्या आहेत त्या खिचडीबरोबर खाण्यासाठी. नंतर काय केलं, तेच तेलामध्ये मी बटाट्याचे तुकडे टाकून घेतले, थोडंसं मीठ टाकलं आणि चांगले वाफळून घेतले. नंतर 1-1.5 चमचा मी ठेचा करून घेतला, तर तो याच्यामध्ये टाकला आणि साबुदाणे टाकून मस्त असे स्लो गॅसवरती चांगले परतून घेतले. चवीनुसार मीठ टाकलं, झाकण देऊन एक वाफ काढून घेतली. तयार झाली झणझणीत उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी. तर मंडळी तुम्ही कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.